मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कशी झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर 1947 मध्ये भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस भारताची रचना ही प्रांतांमध्ये होती. ब्रिटिशांनी त्या काळात भारताची रचना ही वेगवेगळ्या प्रांतांमध्ये केलेली होती त्यांच्या राज्यकारभार चालवण्यासाठी, व ती प्रांत रचना ही भाषेनुसार नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेची मागणी ही जोर धरू लागली. पण 1947च्या आधीच 1920 मध्ये काँग्रेसच्या नागपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींनी भाषावार प्रांत रचनेला मान्यता दिली होती. त्यानंतर 1928 मधील मोतीलाल नेहरू यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी भाषावार प्रांत रचनेची शिफारस केली. पण 1947ला ज्यावेळेस भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर काही नेत्यांना असे वाटू लागले की भाषावार प्रांत रचना हा मुद्दा देशाच्या राजकीय ऐक्यासाठी चांगला नाही. यातून उपप्रांतवाद वाढू शकतो, देशाच्या अनेक तुकड्या होऊ शकतात किंवा देशाच्या अनेक फाळण्या होऊ शकतात. त्यामुळे भाषावार प्रांत रचनेच्या मुद्द्याला स्थगिती दिली. काही नेत्यांनी भाषावार प्रांत रचनेची मागणी ही लावून धरली. त्यात प्रामुख्याने स्थानिक नेत्यांचा समावेश होता. मग आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत की आपला महाराष्ट्र राज्य मुंबईसह कसा स्थापन झाला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये किती लोकांनी आहुती दिली, मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली, जी आज भारताची आर्थिक राजधानी आहे ती मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली, व महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशी उभी राहिली हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर बघण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला अर्जुन या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.